नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर मंडळी, सध्या व्हॅलेंटाईन्स वीक चालू आहे, उद्या व्हॅलेंटाईन्स डे आहे, त्यामुळेच आपल्या चॅनलवर रेड वेल्वेट केक तर झालाच पाहिजे. पण तुम्हाला माहिती आहे की आपल्या या चॅनलवर सध्या अंडर 100 रुपीज रेसिपी चॅलेंज ही सिरीज चालू आहे. त्यामुळेच तुमच्या सगळ्यांसाठी एक सरप्राईज म्हणून आपल्या चॅनलवर मी आज बनवतीये 100 रुपयांच्या आत तयार होणारा रेड वेल्वेट केक. येस, 100 रुपयाच्या आत रेड वेल्वेट केक विथ क्रीम चीज कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत. आणि अर्थातच या केकसाठी प्रीमिक्स किती घेतलं पाहिजे, क्रीम किती घेतली पाहिजे, क्रीम चीज किती घेतलं पाहिजे, सगळ्या गोष्टींचं प्रमाण काय असावं, किती केक तयार होतो, तो कितीला तुम्हाला विकता येईल, या सगळ्या गोष्टींचं डिटेल नॉलेज मी देणार आहे. मला खात्री आहे या व्हिडिओचं जे टायटल आहे ते ऐकण्यासाठी जेवढं सुंदर वाटतंय, हा व्हिडिओ बघण्यासाठी आणि त्याच्यामध्ये जे काही मी सांगणार आहे, जे शिकवणार आहे, त्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी पण तेवढ्याच जास्त इंटरेस्टिंग आहेत. कारण मला कमेंट पण अशा आल्या होत्या की बजेटमध्ये तयार होणारा रेड वेल्वेट केक, ओरिजिनल रेड वेल्वेट केक ज्यामध्ये क्रीम चीज वगैरे असतं, अशी एखादी रेसिपी आमच्यासोबत शेअर कर. तर म्हटलं व्हाय नॉट, आपण याच सिरीज थ्रू एक छान रेड वेल्वेटचा केक तुमच्यासोबत शेअर करावा की जो कमी बजेटमध्ये 100 रुपयाच्या आत तयार होतो, विथ पॅकिंग वगैरे सगळं पकडून. तर तुम्ही एक्सायटेड आहात ना मंडळी? अतिशय मस्त आणि भन्नाट व्हिडिओ होणार आहे. चला तर मग सुरुवात करूयात. तर मंडळी, 100 रुपीज रेसिपी चॅलेंज सिरीजचा हा 6वा एपिसोड आहे. सगळ्यात पहिला व्हिडिओ आपण केला होता पायनॅपल आईस केकचा. 100 रुपयाच्या आतमध्ये पायनॅपल आईस केक विथ पॅकिंग वगैरे सगळं पकडून कसा तयार करायचा हे आपण त्यामध्ये बघितलं होतं. त्यानंतर आपण पिझ्झा बनवला, देन आय थिंक खमण ढोकळा, त्यानंतर चॉकलेट आईस केक बनवून दाखवला मी, देन मिसळ पाव, आणि आता आपण बनवतोय रेड वेल्वेट केक विथ क्रीम चीज. ओके, जर तुमचा कुठला व्हिडिओ मिस झाला असेल आतापर्यंतचा तर सगळ्याच्या लिंक्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही सगळे व्हिडिओज इझिली नंतर निवांत बघू शकता. तर ॲक्च्युली ज्यांना परफेक्ट अर्धा किलोचा रेड वेल्वेट केक विथ क्रीम चीज फ्रॉस्टिंग वगैरे हे शिकायचं असेल, ऑर्डर वगैरे घ्यायच्या असतील अर्धा किलो रेड वेल्वेट केकच्या, तर त्यांच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे आपल्या नवीन चॅनलवर, ज्याचं नाव आहे युअर क्रिएटिव्ह गाईड श्रद्धा. तर त्या चॅनलची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर त्याच्यावरती रेड वेल्वेट केक अर्धा किलोचा मी संपूर्ण शिकवलेला आहेच, पण त्यासोबतच रेड वेल्वेट बेंतो केक म्हणजे लंच बॉक्स केक, की जो मिनी केकच्या कॅटेगरीमध्ये येतो, तोही एक व्हिडिओ आहे. नक्की बघा ते व्हिडिओज. आणि अजूनही जर तुम्ही आपल्या या नवीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अतिशय मस्त युनिक केक मी तिथे घेऊन आलेली आहे आत्तापर्यंत. वेगवेगळे स्क्रॅचपासून बेकिंग, टी केक वगैरे शिकवलेले आहेतच, पण वेगवेगळे आईस केकसुद्धा शिकवलेले आहेत की जे खूप छान आहेत, खूप युनिक आहेत. बाकीच्या चॅनलवरती तुम्हाला ते इझिली सहसा बघायला मिळणार नाहीत. असे युनिक आणि हटके केक मी काही शेअर केलेले आहेत. आणि दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ठीक 4:30 वाजता त्या चॅनलवरती व्हिडिओ रिलीज होत असतो. त्यामुळे जर अजूनही तुम्हाला त्या चॅनलबद्दल माहिती नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, नक्की चेक करा. किंवा यूट्यूबवरती युअर क्रिएटिव्ह गाईड श्रद्धा असं सर्च करा, तुम्हाला आपलं चॅनल मिळून जाईल. ठीक आहे, सो बोलूयात आता आजच्या व्हिडिओबद्दल. तुम्हाला तर माहीतच आहे की आत्तापर्यंत जे आपण अंडर 100 रुपीज केक बघितलेले आहेत, त्या प्रत्येक व्हिडिओच्या सुरुवातीला मी कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे प्रीमिक्स, क्रीम किंवा जे काही क्रश वगैरे एक्स्ट्रा आपण वापरणार आहोत त्या सगळ्याचं प्रमाण किती असलं पाहिजे हे आधी आपण डिस्कस करतो आणि त्यानंतर केकची रेसिपी मी दाखवते. तर या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण तेच करूयात. सगळ्यात आधी ना 100 रुपयाच्या बजेटमध्ये सगळ्या गोष्टी कशा बसवायच्या हे आपण बघूयात. ठीक आहे, सो तुम्हाला पण जर कधी अशी ऑर्डर आली तर कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन कराल तुम्ही? तर सगळ्यात आधी बेस आणि बॉक्स त्याचे 10 रुपये आपण मायनस करूयात 100 रुपयामधून. कारण हा केक किती तयार होईल ते मला माहीत नाही, पण सगळ्यात छोटा जो बेस बॉक्स असतो तो पाव किलो केकसाठीचा असतो आणि ते 5-5 रुपयांना आपल्याला मिळतात बेस आणि बॉक्स. सो त्याचे 10 रुपये पहिल्यांदा मायनस करते. त्यानंतर गॅस आणि इलेक्ट्रिसिटी, अर्थातच केक बेकिंगसाठी असेल किंवा क्रीम बीट करण्यासाठी असेल तर त्याचे 10 रुपये आपण मायनस करूयात. त्यानंतर काही किरकोळ गोष्टी, म्हणजेच आजच्या केकसाठी काय काय लागतं, शुगर सिरपमध्ये थोडीशी साखर, थोडासा इसेन्स,
प्रीमिक्समध्ये आपण ज्यावेळी केक बेक करतो त्यावेळी अगदी थोडंसं तेल लागेल आपल्याला, आणि क्रीम चीजमध्ये पण थोडीशी पावडर शुगर आपल्याला ॲड करावी लागेल. तर या सगळ्याचे मिळून मी 5 रुपये पकडते, आणि 5 रुपये सफिशियंट आहेत कारण हा केक अगदी छोटासा तयार होणार आहे, त्यामुळे जास्त काही या सगळ्या गोष्टी आपल्याला लागत नाहीत. ठीक आहे. सो अशा पद्धतीने 25 रुपये इथेच मायनस झालेले आहेत. आता आपलं बजेट आहे 75 रुपये, आणि या 75 रुपयांमध्ये आपल्याला प्रीमिक्स, क्रीम आणि क्रीम चीज या 3 महत्त्वाच्या गोष्टी बसवायच्या आहेत. तर सगळ्यात आधी मी क्रीमबद्दल सांगते. तर मी सनविप्स ब्रँडची क्रीम वापरते, आणि मला ती 1 किलोचं पॅकेट 200 रुपयांना मिळतं. आता काही एरियामध्ये स्वस्त मिळत असेल किंवा काहींना याच्यापेक्षा स्वस्त मिळणारी क्रीम यूज करण्याची सवय असेल, जी 140 160 रुपयांना वगैरे सुद्धा मिळतात, बाकीचे ब्रँड्स असतात ते. सो ती तुम्ही यूज केली तरीही चालेल, पण जी मी यूज करते आहे 200 रुपयेवाली सनविप्स, ती जर आपल्याला यूज करायची असेल ना, तर आजच्या केकमध्ये मी फक्त 75 ml एवढीच क्रीम यूज करणार आहे, आणि त्या क्रीमचे होतात 15 रुपये. ठीक आहे. जर तुम्ही स्वस्तातली क्रीम यूज केली तर तुम्ही जास्त क्रीम यूज करू शकाल, हे लक्षात घ्या. ठीक आहे. सो 15 रुपयाची क्रीम झाली. त्यानंतर प्रीमिक्स, आजच्या केकसाठी मी यूज करणार आहे फक्त 100 ग्रॅम प्रीमिक्स, कारण रेड वेल्वेट प्रीमिक्स हे महाग असतं, आणि आज मी यूज करणार आहे पिल्सबरी कंपनीचं प्रीमिक्स. ते मला 280 रुपयांना 1 किलो या रेटने मिळणार आहे. सो 100 ग्रॅम प्रीमिक्सचे होतात 28 रुपये. ठीक आहे. सो अशा पद्धतीने सगळा हिशोब केला तर 32 रुपये शिल्लक राहतात, आणि या 32 रुपयांचा आपण यूज करणार आहोत क्रीम चीज. तर आज मी जे क्रीम चीज यूज करते ना, ते आहे मिल्की मिस्ट, येस तेच आहे ना, मिल्की मिस्ट कंपनीचं, आणि 200 ग्रॅमचा तो पॅक आहे, आणि त्याची MRP आहे 190 रुपये. सो आता हे जर कॅल्क्युलेशन व्यवस्थित केलं तर 32 रुपयामध्ये किती क्रीम चीज आपण यूज करू शकतो, तर ॲप्रॉक्झिमेटली 35 ग्रॅम्स, म्हणजे 35 ग्रॅम्स. ओके. सो कळालं तुम्हाला. अशा पद्धतीने मी कॅल्क्युलेशन करत असते जेव्हा आपल्याला अशा युनिक किंवा कुठल्या तरी विचित्र ऑर्डर्स येतात ना, की आम्हाला एवढ्याच रुपयामध्ये दीदी केक बनवून दे, किंवा स्वस्तात बजेटमध्ये केक बनवून दे, त्यावेळी सगळ्या गोष्टी ह्या अशा पद्धतीने बसवायच्या जेणेकरून आपल्याला सुद्धा फायदा झाला पाहिजे. ठीक आहे. तर हे झालं 100 रुपयाचं कॅल्क्युलेशन, आणि सगळ्या गोष्टींचं प्रमाण तर मी सांगितलेलं आहेच. चला तर आता केक बनवायला घेऊयात. तर चला, सगळ्यात आधी ज्या टीनमध्ये आपल्याला केक बेक करायचा आहे त्याला ग्रीस करूयात. तर आज मी अर्थातच 5 इंचचा टीन घेतला आहे गोल शेपचा, कारण याच्यामध्ये जर आपण आजचा केक बेक केला तर याच्या 3 लेयर्स आरामात तयार होतील. आणि 3 म्हणजे एकदम जाडजूड 3 लेयर्स नाही म्हणते मी, जी वरची लेयर असते ना ती आपल्याला रेड वेल्वेट क्रम्ससाठी यूज करायची असते. ठीक आहे. सो ती मायनस करून उरलेल्या स्पंजच्या 2 लेयर्स आरामात तयार होतील, त्यामुळे मी हा टीन यूज केला आहे. आणि याच्यामध्ये ग्रीसिंगसाठी मी प्लेस करते यामध्ये ओडी इको बेक. ओके. सो या टीनच्या मापाने मी कट केलेला आहे, आणि साईडने मी तेल लावते आहे. तुम्ही साईडने सुद्धा ओडी इको बेक लावू शकता, काहीच हरकत नाही आहे, कारण हा वापरायला कन्व्हिनियंट आहे, नॅचरल गोष्टींपासून बनवला आहे, हार्मफुल नाही आहे. ठीक आहे. आणि जर तुम्हाला हा मागवायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच. सो अशा प्रकारे हा टीन मी ग्रीस केलेला आहे. तर आता आपण बॅटर तयार करायला घेऊयात. सो बघू शकता हे आहे 100 ग्रॅम एवढं आपलं प्रीमिक्स, रेड वेल्वेट प्रीमिक्स, आणि कपाने बघितलं तर हे पाऊण कप एवढं आहे, आणि हा कप बाय द वे 200 mlचा आहे. तर आपण हे या बाउलमध्ये ॲड करूयात. सो आता यामध्येच थोडंसं तेल ॲड करते मी, साधारणपणे 1 टेबलस्पून. ओके. आणि यामध्ये हळूहळू असं पाणी ॲड करत आपण याचं बनवूयात बॅटर. ठीक आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने रिबन कन्सिस्टन्सी, फ्लोई कन्सिस्टन्सीचं बॅटर इथे तयार झालेलं आहे. तर आता लगेचच आपण हे आपल्या रेडी केलेल्या टीनमध्ये पोर करूयात. लक्षात ठेवा याच्यामध्ये कुठलेही लम्स वगैरे शिल्लक राहता कामा नयेत. अगदी व्यवस्थित स्मूथ होईपर्यंत हे बॅटर चांगलं फेटून घ्यायचं आहे. तर आता हा टीन चांगला टॅप करते मी अशा प्रकारे. अँड येस, हे बॅटर तयार करतानाच मी किचनमध्ये एक पातेलं प्रीहीट करायला ठेवलं होतं, ज्यामध्ये आपल्याला हा केक बेक करायचा आहे. गॅसवरती बेक करते मी, त्यामुळे लो फ्लेमवरती आता 5 ते 7 मिनटं झाली असतील. पातेलं तिकडे छान प्रीहीट होतं आहे, आणि इकडे बॅटर पण आपलं तयार झालं आहे. सो आता हा टीन आपण पटकन टॅप करूयात, आणि लगेचच हा केक तिकडे बेक करायला ठेवूयात.
तर बघू शकता मंडळी, ही केकची सगळ्यात वरची लेअर आहे आणि याचे मी अशा पद्धतीने क्रम्स केलेले आहेत. पण याचा सध्या गोळा होऊन जाईल जर मी असेच क्रम्स करत बसलेत तर. का? कारण हा केक खूप सॉफ्ट बेक झालेला आहे आणि याचे क्रम्स करणं शक्य नाही आहे. याच्यामध्ये खूप मॉइश्चर आहे सध्या, राईट? त्यामुळे आपण काय करायचं आहे, एका तव्यामध्ये किंवा पॅनमध्ये आपल्याला हे सगळे क्रम्स ॲड करायचे आहेत आणि जस्ट ड्राय रोस्ट करायचं आहे हे आपल्याला. म्हणजे त्याच्यामध्ये दुसरं काहीच ॲड करायचं नाही, फक्त तव्यामध्ये किंवा पॅनमध्ये हे क्रम्स आपल्याला ना परतून घ्यायचे आहेत. यामुळे काय होतं, यातलं सगळं मॉइश्चर निघून जातं आणि हे छान श्रिंक होतात, बारीक होतात आणि त्यामुळे ना एकदम कुरकुरीत होतात. ठीक आहे. आणि मग तुम्ही हाताने सुद्धा त्याचे क्रम्स करू शकता. एकदम छान रवाळ, दाणेदार, फाईन असे हे क्रम्स तयार होतात आणि मग ते आपण केकच्या डेकोरेशनमध्ये यूज करू शकतो. सो ही जर डिटेल प्रोसेस तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही आपल्या नवीन चॅनलवरचा म्हणजेच युअर क्रिएटिव्ह गाईड श्रद्धा या चॅनलवरचा अर्धा किलो रेड वेल्वेट केक हा व्हिडिओ बघू शकता. त्याच्यामध्ये मी हे सगळं डिटेलमध्ये सांगितलं आहे, डिटेलमध्ये करूनसुद्धा दाखवलं आहे. त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. नक्की तो व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल की नक्की हे कसं होतं ॲक्च्युअलमध्ये. ठीक आहे. सो चला मग आता हे क्रम्स श्रुती करेलच, तोपर्यंत आपण इकडे बघू शकता 2 लेयर्स मी केलेल्या आहेतच केकच्या. ठीक आहे. सो ही खालची लेअर आहे आणि ही केकची मधली लेअर आहे आणि ही बेसिकली सगळ्यात वरची लेअर आहे, पण एकदम फ्लॅट कट केली होती मी, त्यामुळे याचे मी जस्ट क्रम्स केलेले आहेत. हे आपण डेकोरेशनसाठी यूज करूयात. तर चला मग आता पुढची प्रोसेस. तर मंडळी, आता एका बाउलमध्ये आपण घेणार आहोत व्हीप क्रीम. किती घ्यायची? 75 ml घ्या, 75 ग्रॅम घ्या, दोन्ही पण सेमच असतं. सो ही क्रीम मी आधी फेटून घेते इलेक्ट्रिक बीटरने नेहमीप्रमाणेच. तर बघू शकता मंडळी, ही अशा पद्धतीने क्रीम एवढी तयार झालेली आहे आणि एवढीच क्रीम तयार होऊ शकते, याच्यापेक्षा जास्त नाही होत, कारण आपलं बजेटच कमी आहे आणि कमी क्रीम आपण घेतली होती, त्यामुळे ठीक आहे. सो ही क्रीम आपल्याला आजच्या केकला संपूर्णपणे पुरवायची आहे, एवढं माइंडमध्ये सेट करायचं. ठीक आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची, ती म्हणजे जी आपण 75 ml क्रीम घेतली होती ती एकदम फ्रेश पाहिजे, दुधासारखी फेसाळलेली पाहिजे आणि चिल्ड पाहिजे. ठीक आहे. आणि पातळ म्हणजे लिक्विड कंडिशनमध्ये पाहिजे, तरच ती व्यवस्थित फुलते आणि प्रॉपर जेवढी आपल्याला गरज आहे तेवढी ती फुलते आणि तुम्हाला ती योग्य प्रमाणात यूज पण करायला मिळते. सो क्रीम फेटून झालेली आहे. आता यामध्ये आपण ॲड करतोय क्रीम चीज. तर हे मी 35 ग्रॅम्स एवढं क्रीम चीज घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे पिठी साखर, साधारणपणे 1 टेबलस्पून. तर आता या दोन्ही गोष्टी ना आपल्याला छान एकजीव करायच्यात, एकदम मस्त स्मूथ अशी पेस्ट बनवायची याची. सो बेसिकली ना हे आपल्याला इलेक्ट्रिक बीटरने फेटून घ्यायचं असतं, पण आता ही क्वांटिटी बघू शकता किती छोटूशी आहे ना. ठीक आहे. त्यामुळे मी असं हातानेच हे मिक्स करते आहे. सो क्रीम चीज हे आपल्याला फ्रीझरमध्ये स्टोअर करायचं असतं, पण ज्यावेळी आपण केक बनवतोय तेव्हा अर्धा तास किंवा 1 तासभर आधी ते बाहेर काढा, जेणेकरून ते सॉफ्ट होईल, जेणेकरून तुम्ही ते व्यवस्थितपणे फेटून आपल्या क्रीममध्ये ॲड करू शकाल. सो ज्यावेळी आपण अर्धा किलो किंवा 1 किलो रेड वेल्वेट केक बनवतो त्यावेळी मात्र तुम्ही इलेक्ट्रिक बीटरने हे चांगलं फेटून घ्या, कारण हे एकजीव होणं गरजेचं असतं, छान स्मूथ टेक्स्चर याला येणं अतिशय गरजेचं असतं. सो ते कसं करायचं हे सुद्धा मी माझ्या नवीन चॅनलवरच्या अर्धा किलो रेड वेल्वेट आईस केकच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. आता हे क्रीम चीज बघू शकता एवढं आहे. ठीक आहे. हे सगळं आपण यामध्ये ॲड करतोय. ओके. सो आता हे जर तुम्ही असं स्पॅच्युलाने मिक्स करत बसलात तर क्रीम पातळ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे इलेक्ट्रिक बीटरने जस्ट 30 ते 40 सेकंदासाठी ही क्रीम आणि क्रीम चीज दोन्ही एकत्र एकजीव होईल तोपर्यंतच आपल्याला हे जस्ट फिरवून घ्यायचं आहे किंवा इलेक्ट्रिक बीटरने जस्ट मिक्स करून घ्यायचं आहे. चला तर हे मी मिक्स करते आणि मग तुमच्याशी बोलते. तर आता शुगर सिरप, तर अंदाजे अगदी थोडंसं पाणी मी यामध्ये घेतलं आहे पेल्यामध्ये, त्यामध्ये 2 टेबलस्पून साखर ॲड केलेली आहे. साखर छान विरघळवून घेतली आहे आणि याच्यामध्ये मी ॲड करणार आहे व्हाईट रोज इसेन्स, कारण हा रेड वेल्वेट केकमध्ये अतिशय सुंदर लागतो आणि याच्यामुळे केकला एक वेगळी आणि मस्त टेस्ट येते. आणि हा स्ट्रॉंग आहे त्यामुळे अगदी थोडासा यूज करायचा आहे, जास्त पण नाही. येस. तर हे आपलं शुगर सिरप तयार आहे. सो चला आता आपण आयसिंग करायला घेऊयात. तर बघू शकता हाच बोर्ड मी यूज करते आणि हे जे मार्किंग दिसतात तुम्हाला ते आधीच्याच लेअरचे आहेत. सो याच्यावरतीच आपल्याला केक बनवायचा ना, त्यामुळे मी हे क्लीन नाही करत बसत. चला तर मग. सो नेहमीप्रमाणेच पायपिंग बॅगमध्ये तयार केलेली क्रीम भरलेली आहे. पायपिंग बॅगचं जे होल आहे पुढचं ते छोटं कट केलं आहे, जेणेकरून प्रमाणात क्रीम लागली जाईल.
जर हे मोठं असेल तर अर्थातच क्रीम जास्त लागणार आणि मग ते पुरणार नाही. सो या काही बेसिक गोष्टी आहेत ज्या मी प्रत्येक वेळी सांगत असते आणि प्रत्येक वेळी फॉलो पण करत असते. सो चला, बोर्डवरती आधी थोडीशी क्रीम लावते. त्यानंतर अर्थातच केकची जी खालची लेअर आहे ती याच्यावरती ठेवते. आता याला आपल्याला शुगर सिरपने सोक करायचं आहे. तर चला, आता या लेअरला आपण छान सोक करूयात. जर केक खूप सॉफ्ट बेक झाला असेल तर जास्त सोकिंग करायचं नाही, नाहीतर मग केकचे पीसेस कट करतो ना ज्यावेळी आपण, त्यावेळी त्याचा पूर्णपणे लगदा होतो, पीस उचलता येत नाही, खूप तो ओला होतो. त्यामुळे अगदी लिमिटमध्ये सोकिंग करा. आता याच्यावरती आपण अप्लाय करतोय व्हिप क्रीम. आणि यावरती लगेचच पुढची लेअर. याला पण सोकिंग करून घेऊयात. तर आता गरज वाटली तर क्रम कोटिंग करायचं, किंवा जर असं वाटलं की छोटासाच केक आहे, गरज नाही, तर मग नाही केलं तरीही चालतं. पण मी दाखवते तुम्हाला करून. अशी थोडी क्रीम लावायची साईडने, आणि हा जो पॅलेट नाईफ आहे त्याने फक्त ही प्लेन करायची. सो आता काय करते, हा जो बोर्ड आहे तो आधी स्वच्छ करते आणि मग आपण फायनल फिनिशिंग करूयात. तर चला, आता आपण फायनल फिनिशिंग करतोय. सेम क्रीम आहे, जस्ट आता सगळ्या बाजूंनी केक हा कव्हर करूयात क्रीमने. तर हे फिनिशिंग मी नेहमीप्रमाणेच करते आहे, म्हणजे साईडला स्क्रॅपरने आणि वरच्या बाजूला पॅलेट नाईफने. आणि अजून एक गोष्ट, याच्यामध्ये क्रीम चीज आहे व्हिप क्रीममध्ये, ठीक आहे. त्यामुळे एकदम स्मूथ आणि छान एकदम मस्त टेक्स्चर येईलच असं नसतं. या केकला बाहेरून आपण क्रम्सने डेकोरेट करतो, त्यामुळे आतमध्ये फिनिशिंग कसं होतं आहे याच्याकडे फार लक्ष द्यायचं नाही. ठीक आहे, तर बघू शकता बऱ्यापैकी फिनिशिंग या ठिकाणी झालेलं आहे. तर हे बघू शकता, अशा प्रकारे आपण हे क्रम्स तयार केलेले आहेत. बघताय, अशा प्रकारे हे छानपैकी आपल्याला संपूर्ण केक कव्हर करायचं आहे. सो आधी साईडने मी कव्हर करते आणि त्यानंतर डायरेक्टली बोर्ड क्लीन वगैरे करूनच तुम्हाला दाखवते. ओके, तर बघू शकता अशा पद्धतीने आपण हा संपूर्ण केक कव्हर केलेला आहे. तर आता माझ्याकडे हे अगदी बेसिक नोझल आहे, स्टार नोझल नूर 46. ठीक आहे, सो हे मी यूज करणार आहे. सो येस, बघू शकता अशा पद्धतीने मस्त डिझाईन आपण इथे तयार केलेली आहे. सो आता मधल्या भागामध्ये मी जस्ट हे जे क्रम्स आहेत ते टाकून घेते. सो हे असं एकदम सावकाशपणे आपल्याला स्प्रेड करायचं आहे. वाव, बाय द वे, या केककडे बघितल्यानंतर ना मला माझ्या खूप जुन्या रेड वेल्वेट केकची आठवण झाली. आपल्या चॅनलवर अर्धा किलो रेड वेल्वेट केकचा व्हिडिओ आहे या चॅनलवर. मी आता नवीन चॅनलबद्दल नाही बोलत आहे. त्याच्यामध्ये मी जो रेड वेल्वेट केक केलेला आहे तो सेम याच डिझाईनमध्ये फक्त तिथे नूर N1ने मी रोजेट्स तयार केलेले आहेत आणि इथे आज मी दुसऱ्या नोझलने हे रोजेट्स तयार केलेले आहेत. एवढाच फरक आहे, बाकी डिझाईन वगैरे सगळी सेमच आहे. तर माझ्याकडे काही गोल्डन कलरचे शुगर बॉल्स आहेत, ते जस्ट अशा पद्धतीने आपण स्प्रिंकल करूयात केकच्या मधोमध. अँड येस, द केक इज कम्प्लिटेड. द चॅलेंज इज ऑल्सो कम्प्लिटेड. तर मंडळी, अशा पद्धतीने आपला हा रेड वेल्वेट केक तयार झालेला आहे. अत्यंत मस्त दिसतोय. तर येस, 100 रुपयामध्ये आपण रेड वेल्वेट विथ क्रीम चीज असा केकसुद्धा बनवू शकतो, हे या व्हिडिओतून सिद्ध झालेलं आहे.
तर याचं वेट मी केलेलं आहे आत्ताच आणि हे 350 ग्रॅमच्या आसपास भरलेलं आहे. ठीक आहे. सो अर्धा किलो केक आपण याला म्हणू शकत नाही, पण पाव किलोपेक्षा निश्चितच मोठा केक आहे हा. त्यामुळे आणि 100 रुपयाच्या आत तयार झालं ना, 100 रुपयामध्ये, त्यामुळे अजून काय पाहिजे, राईट. त्यामुळे जर तुम्हाला कधी अशा पद्धतीच्या रेड वेल्वेट केकची ऑर्डर आली तर तुम्ही हा व्हिडिओ बघून आणि हेच सगळे मेजरमेंट्स फॉलो करून मस्त असा पाव किलोपेक्षाही मोठा केक कस्टमर्सला देऊ शकता. ठीक आहे. फक्त त्यांना जेन्युइनली सांगा की क्रीम चीज किती महाग असतं, रेड वेल्वेट प्रीमिक्स आहे ते किती महाग असतं. सो या सगळ्या गोष्टींचा विचार करता तुम्ही त्यांना कमी बजेटमध्ये अर्धा किलो केक वगैरे तर नाही देऊ शकत, पण अशा पद्धतीचा केक निश्चितच बनवून देऊ शकता. सो हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि खूप जास्त हा व्हिडिओ शेअर करा, कारण अशा पद्धतीचा व्हिडिओ मला वाटतं यूट्यूबवरती नाही आहे. आणि एवढ्या डिटेलमध्ये सगळ्या गोष्टींचे मेजरमेंट्स किंवा सगळं कॅल्क्युलेशन, हिशोब वगैरे सांगणारा व्हिडिओ मला वाटतं यूट्यूबवरती आपला पहिलाच असावा. सो नक्की व्हिडिओला खूप जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड्समध्ये, फॅमिलीमध्ये, किंवा जे होम बेकर आहेत, ज्यांचा बिझनेस आहे, किंवा जे गावाकडून आहेत आणि गावाकडे जनरली अशा छोट्या केकच्या ऑर्डर्स असतात. सो त्या सगळ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि येस, मग पुन्हा भेटूया तशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये, नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, स्टे हॅपी, अँड हॅपी व्हॅलेंटाईन्स डे टू ऑल ऑफ यू.